देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नशामुक्त युवा पिढी निर्माण व्हावी अशी संकल्पना केली। हा संकल्प आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नांदुरा शहरात एक राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून राबवत आहे। आतापर्यंत अनेक तरुणांना या नशेपासून, दारू, विगळे, सिगरेट, बिडी, तंबाखू, गुटखा या व्यसनांपासून अलिप्त राहण्यासाठी अनेक वेळा मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे। 15 ऑगस्ट रोजी आम्ही हर घर तिरंगा आणि टीबी मुक्त भारत अभियान याची रॅली काढली। या रॅलीमध्ये आम्ही तंबाखू, गुटखा असे अंमली पदार्थ जाळले, यांची होळी केली। हे अंमली पदार्थ खाणे हे खूप धोकादायक आहे आणि आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, म्हणून हे अंमली पदार्थ खाऊ नये। आज आम्ही रॅली काढली। आम्ही नागरिकांना सांगितले की तंबाखू, गुटखा हे खाऊ नये, कारण ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकते। तर या ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत हा 10 करोड नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान राबवल्या जात आहे। आणि आम्ही जिथं जिथं स्कूल आणि कॉलेजमध्ये हा कार्यक्रम राबवत आहे तिथं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जशी आम्ही प्रतिज्ञा करत आहे तशी मुलांकडून रिस्पॉन्स मिळत आहे। त्यांना म्हणजे प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे व्यसन आहे तंबाखू, सिगरेट, गुटखा, ते सोडण्यासाठी ते प्रतिज्ञा करत आहे आणि म्हणजे खूपच असा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल संध्याकाळी पुणे इथल्या लोकभवनाच्या हिरवळीवर स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी सुधादेव वर्मा यांनी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वागत समारंभाला खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर, सशस्त्र दल तसंच प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।